नमस्कार, तुमचं स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये। असं तुम्हाला बघून कळलं असेल, आज मी सोलकढी कशी दाखवते पण पारंपरिक पद्धतीने दाखवणार आहे। आमच्या इथे आमच्या बिल्डिंगमध्ये आमच्या आजी राहतात, त्या मालवण आहेत, ती त्यांची ही रेसिपी आहे। मध्येच त्यांचा आवाज मी रेकॉर्ड केलेला आहे। तिथे मी 1 वाटी नारळ घेतलेला आहे, 2 मिरच्या, 10 ते 15 लसूण आणि हा आगळ आहे, हा पण गावचा आणलेला आगळ आहे। हे सर्व आपलं सोलकढीसाठी लागणार आहे। मध्ये मध्ये त्या आजीचा पण आवाज असणार, मी स्किप करणार नाहीये, त्या आजीला आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला, तुम्हाला दिसलंच असेल त्या आजीने कसं केलं ते, म्हणून मी चोरून त्याची छोटी व्हिडिओ अशी बनवत आहे। तर आपल्याला आता हे जे ओला नारळ, मिरची आणि लसूण आहे ते मिक्सरला वाटून घ्यायचे, थोडंसं पाणी टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। चला आता ग्राइंड करून घेऊया। आणि चॅनल नसेल प्लीज सबस्क्राइब करा, विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती। आजीची सपोर्ट करत जास्त व्हायरल करा आणि आजीची भाषा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या इथलं कोण कोण मालवणी आणि गोव्याच्या साईडचे आहेत नक्की कमेंट करा, आणि आमची आजी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा। मी नंतर आजीची दुसरी व्हिडिओ आहे, सोलकढी दाखवलेली आहे। चला झालं ना, बघूया पुढे आपल्याला काढायला लागेल। मिक्सरला ग्राइंड केलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलंय, आधी गाळून घेणार आहे आपल्याला। या गोळा काटलं ते काय जास्तीच आहे ना, चालेल मला। किती दिवस राहतं हे काय नाही का, ह्याचं केलंय का त्याच्यात केलंय मी काय जावतं ना, म्हणते पाणीच आहे। आता ती माहेरी आणि मंगळवारी जाणार सासरी, म्हणजे आमचा आलं काय गावावर आणला झाला का मीठ हा चिरून घे कोथिंबीर चिरून घे वारी